भागातून आलो, आपण ज्या घरातून आलो तर आपल्याला काही अवस्था होती बाबा की आपण या ठिकाणी येऊन आंदोलन करावं किंवा विशेष शिकलंय हे आंदोलन करण्याचं किंवा कुठेतरी हाणामारी करण्याचं किंवा कुठेतरी दगड टाकण्यासाठी आपला संघर्ष झालेलं आहे. आपल्याला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब बोलले त्या संघटनेने संघर्ष करा. संघर्ष कशातून करायचा आहे तर नियमातून कायद्याच्या चाचणीतून करायचं आहे. आपला मेसेज त्यांच्यापर्यंत जाणं ही एक महत्त्वाची भूमिका या ठिकाणी असताना आज माननीय श्री बालाजी पाटील चाकूरकर साहेबांच्या माध्यमातून हे या ठिकाणी मामांच्या गावाला जायचं आणि खूप मोठी खायचं ही भूमिका आपण या ठिकाणी आलो. मी साहेबांना विनंती केली की आपली भेट कुठल्या माध्यमातून आज विनंती कालावधीमध्ये व्हावी आणि आपली व्यथा त्यांच्यापर्यंत पोहोचावी. मापक आकांक्षा मनामध्ये करून नेतृत्वाच्या माध्यमातून जो निर्णय या ठिकाणी घेतला गेला त्यालाही सहमत या ठिकाणी प्रमाणे दाखवली. आपण अनेक जिल्ह्यातून सर्वप्रशिक्षण त्याला तुम्हाला सर्वांचे मी खूप आभार व्यक्त करतो की आपण एवढ्या मोठ्या संख्येने विश्वास होऊन आला. गेले अनेक दिवस आपण सातत्यपूर्वक आंदोलन करतोय, वेगवेगळ्या माध्यमातून आंदोलन करतोय, वेगवेगळ्या माध्यमातून भूमिका मांडतोय, पण सरकारच्याकडे आपण जाण्याची वेळ का निर्माण झाली, कशासाठी झाली तर निवडणुकीपूर्वी एक आंदोलनाच्या अगोदर एखादी गोष्ट करत असताना त्या गोष्टीला एक प्राथमिक बघितलं. साहेब हे जी मुलं आहेत त्या मुलांच्याकडे हे पहिला मुलं काम करत होते काही कंपनीमध्ये, काही मुलं एका होणार दुकानात कामाला होते, काही मुलं एक 10 वर्षे 20 वर्षे एक विश्वास संपादन करून त्या माणसाने त्यांचं लगीन करून दिलं, त्याला घर बांधून दिलं आणि सरकारने ही योजना काढल्यानंतर माननीय मुख्यमंत्री तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी एक चांगली भूमिका मांडली की जे मुलं काम करतील त्याच मुलांना आहे त्या ठिकाणी त्यांना कायमचा रोजगार उपलब्ध होईल अशी भूमिका ज्यावेळेस त्यांनी मांडली. त्यांच्या शब्दावर विश्वास ठेवून हे मुलं चालू ठिकाणचं काम करून साहेब 10,000 8,000 आणि 6,000 पगारवरती कामाला लागले. बरोबर का? तर कुठे जाईल हे 6,000वरती काम करेल याला ऑलरेडी पगार. त्याचं शिक्षण तुम्हाला बघत असेल तर मला मी शिक्षण सांगतो. दादा तुम्ही उठा तुमचं शिक्षण सांगा तुमचं शिक्षण हां किती म्हटला इमिडिएट किती असते ते आधी शाळा जाईल ना हो साहेब. बघा दुसऱ्या शिक्षण सांगा कोण अजून नेक्स्ट सांगा शिक्षण कोणाचं आहे शिक्षण सांगा शाळा तुम्ही सांगा दादा तुम्ही शाळा सांगा काय म्हणला ये काही तुमच्या ते शिक्षण सांगा कोणाचं MA इंग्लिश साहेब हे जेव्हा कॉलेजला गेले यांचं त्याच्याकडे बघितलं यांच्याजवळ त्यावेळेचं बाकीचं वातावरण बघितलं ही परिस्थिती आहे त्यांची निर्माण आहे म्हणजे हे कल्पना करू शकत आज आम्ही त्यांचं नेतृत्व